नमस्कार. 18 वर्सां पुराय जाल्ली तांकां सगळ्यांक मतदान करपाचो हक्क आसता आनी ताज्या खातीर म्हत्वाचें म्हणल्यार मतदार वळेरींत नांव आसप खूब गरजेचें. आनी त्याच संदर्भांत आमी उलोवपाक आयज आमच्या दूरदर्शनाचेर उपस्थित आसा डेप्युटी कलेक्टर नॉर्थ पणजेचे ईश्वर मडकयकर. नमस्कार. तशेंच डेप्युटी कलेक्टर बिचोलेचे शुभम नायक. नमस्कार सर. तुमकां येवकार आमच्या दूरदर्शनाचेर. आनी सद्या आमच्या मतदानाच्या वळेरींत नांवां घालपाचें चालू आसा. तातूंत SIR म्हणजे कितें हो म्हजो पयलो प्रश्न तुमकां सर. हय, स्पेशल इंटेन्सीव रिविजन. SIR म्हणजे जे फूल फॉर्म आसा स्पेशल इंटेन्सीव रिविजन. मतदार यादीची तपासणी करतात. कारण लास्ट स्पेशल इंटेन्सीव रिविजन जे जाल्ले 2002 वर्सात आता ऑलमोस्ट 23 वर्सां जाल्ली आसा. सो निवडणूक आयोगान डायरेक्शन दिल्लें आसा. तुमकां खबर आसा थोडे म्हयन्या पूर्वी बिहारान स्पेशल इंटेन्सीव रिविजन जाल्लें आसा कारण तेंचे निवडणूक जाले आतां. तशेंच आता 12 राज्यान स्पेशल इंटेन्सीव रिविजन डायरेक्शन दिल्लें आसा निवडणूक आयोगान. सो तेच्या अंतर्गत आमचे संविधानाचे कलम 21 त्याच्या अंतर्गत आनीक 324 त्याच्या अंतर्गत हे स्पेशल इंटेन्सीव रिविजन आसा. आणि तेतून आमी एक वेगळो प्रोसेस म्हणजे एन्युमरेशन फॉर्म गणनापत्र प्रत्येक मतदाराक दिता आणि तेंच्यांनी ते भरून थ्रू BLO आमकां दिवप आसता आणि आमी तपासणी करतात. आतां हे जे सगळ्यांक फॉर्म वाटल्या पळय ते कित्या संदर्भात म्हणजे ताणें आपले तितून कसली म्हायती जी आतां आमी पळयता प्रत्येक घराघरांनी BLO येवन म्हणजे बूथ लेवल ऑफिसर दिता. सो तितून कितें गरजेचें आसा आनी ते कसले फॉर्म आनी कितें येतले भितर. ओके. आतां सद्या एन्युमरेशन फेज चालू आसा. तातूंत प्रत्येक BLO आसा ताणें एन्युमरेशन फॉर्म डिस्ट्रिब्यूट केल्ले आसा. प्रत्येक ताज्या पार्टान इलेक्टर आसता तांकां डिस्ट्रिब्यूट केले. सो तातूंत पयलो जो भाग आसता वरचो सो तातूंत प्रिंटेड डिटेल्स आसता जशें की ते इलेक्टराचें नांव आसता, ताजे एड्रेस आसता, ताजो फोटो सुद्दां डिस्प्ले जाता आनी ताचे सकयल BLOचें नांव आनी BLOचो कॉन्टॅक्ट नंबर आसता. नेक्स्ट भाग आसता तातूंत इलेक्टराची बाकीच्यो डिटेल्स आसता जशें की ताजे पेरंट्स नेम, पेरंट्साचे एपिक नंबर आसा जाल्यार थोड्यांचे नासता. सो थोडे गोश्टी ऑप्शनल आसता आनी थोड्यो मॅन्डेटरी आसा. आनी फादर्स डिटेल बी तशें घालपाचे आनी बर्थ डेट बी. मागीर सकयल जो भाग आसता तातूंत 2 कॉलम्स आसता, एक लेफ्ट सायडीन आनी एक रायट सायडीन आसता. जो पयली लेफ्ट सायडीन आसता तातूंत डिटेल घालता 2002 जो SIR जाल्लो तातूंत जर तो इलेक्टर आशिल्लो जाल्यार ताणें त्या रोलान ताजे डिटेल्स कशे आसले, नांव, रिलेटीव नेम बी कशें आसलें तें ताणें लेफ्ट सायडीन घालप आसता. जर तो 2002 रोलान नासलो जाल्यार रायट सायडीन आनीक डिटेल्स घालपाक मेळटा. तातूंत ताजे रिलेटिव्स जशें की ताज्या पेरंट्स ओ ग्रँड पेरंट्साचे डिटेल्स घालपाक मेळटा 2002 रोलान नांव आशिल्लें तशेंच आनी बाकीचे डिटेल्स. आनी सकयल थोडे इन्स्ट्रक्शन दिल्ले आसता की इलेक्टर मानता की आपूण सिटीजन ऑफ इंडिया आसा, आपूण जे डेटा दिता तो सारको आसा आनी ताज्या सकयल तो आपली सायन मारता. जर तो घरा कडेन ना वा ताजे कोण व्हडले घरा कडेन आसा ताणें सायन मारूं जाता फॅमिली मेंबर्सान आनी ताज्या नंतर हे फॉर्म भरल्या नंतर तो BLOक दिता आनी BLO व्हेरीफाय करून सगळे डिटेल सकयल सायन मारून तो मागीर EROक सबमीट करता. आतां हे फॉर्म आसता ताजेर कांय कंडिशन आसा तितून फोटोय आसा. तो फोटो बी लावप कंपल्सरी आनी सगळेच डिटेल कंपल्सरी आसा. खंयची डिटेल कंपल्सरी ना आनी फोटो कितलो कंपल्सरी आसा. फोटो मॅन्डेटरी ना आनी थोडे कडेन जे एपिक नंबर्स बी आसा पळय इवन आधार कार्ड डिटेल मॅन्डेटरी ना बट ताजे जे नॉर्मल डिटेल्स आसा नांव आनी बर्थ डेट त्यो आसता त्यो घालप आसता. आतां चडशा इलेक्टरांक प्रॉब्लम जावं शकता ती 2002चो रोलाचो डिटेल भरपा खातीर. ताज्या खातीर फॉर्माचेर वयर BLOचो नंबर दिल्लो आसा. सो जर इलेक्टराक डिफिकल्टी जाता ते फॉर्म भरपाक 2002चे डिटेल जाल्यार ताणें आपल्या BLOक कॉन्टॅक्ट करचो की कशें भरपाक आनी प्रत्येक BLOक गायड केल्लो आसा की तें सर्च करून कशें ताका प्रोवायड करचें डिटेल तो. तशेंच फॉर्म आसा ताच्या फाटल्यान सुद्दां डिटेल दिल्ली आसा की BLOक आपले 2002चे डिटेल कशें सोदूं शकता. एक लिंक आसा
ती लिंक फाटल्यान आसा voterelectors.eci.gov.in. सो ताजेर लिंकार वचून ताणें वेबसायटीर वचून आपले सर्च करूं शकता आनी ताका डिटेल्स मेळटले. म्हणजे ऑनलायन सुद्दां आतां जशें सरान सांगलें की लिंक आसता, म्हणजे आमी हो फॉर्म ऑनलायन सुद्दां भरूं येता आनी सपोज ऑनलायन जर भरूं शकता जाल्यार ते डुप्लिकेट जावचें ना हाचेर मातशें सांगच्या. सो दोन्ही रूट आसा. एक ऑफलायन रूट जे BLO एन्युमरेशन फॉर्म घेवन हावस टू हावस वतले आनी प्रत्येक इलेक्टराक डिस्ट्रिब्यूट करतले. तशेंच जर आतां कोणी मतदार आसा तांकां ऑनलायन कम्फर्टेबल आसा घालपाक, तांकां सोंपें जाता, ऑनलायन लॉगीन करून तेंचे एपीक डिटेल्स घालून, एपीक नंबर जो आसता तशेंच फोन नंबर लिंक्ड आसता, सो त्या प्रमाणे तेमी ऑनलायन भरपाक शकता आनी ते मागीर ऑनलायन सबमीट करतकीच BLOच्या लॉगिनान येता. BLO ॲप एक आसा, सो BLO ॲप लॉगिनान BLO ते व्हेरीफाय करपाक शकता आनी पॅरलल दोनी प्रोसेस जाता, सो डुप्लिकेशन जायना. कळ्ळें. आतां हो प्रोसेस कितले दीस मेरेन, म्हणजे लोकांक कितलो वेळ आसा की भरून दिवपाक? सो आमचो एज पर डायरेक्शन्स निवडणूक आयोगान आमकां ड्युरेशन दिलो आसा 4th नोव्हेंबर टू 4th डिसेंबर. सो ड्युरींग 1 month पिरियड लोकांनी हे सबमिशन्स करपाक जाय. BLOचे ऑलमोस्ट सगळ्यांचे डिस्ट्रिब्युशन जाल्ले आसा, आतां फक्त कलेक्शन उरलां. सो आमचे BLOज गायड करतले प्रत्येक इलेक्टराक की कशें ते फॉर्म भरपाचे. आनी एक वेगळे फॉर स्पेशल इंटेन्सिव रिविजन जे प्रत्येक वर्सा जायना, ह्या वर्सान जे स्पेशली आमकां डायरेक्शन आयला की ते 2002 स्पेशल इंटेन्सिव रिविजन जेन्ना जाल्ले तो रोल आमी कंपेर करपा जाय. मुख्य हेतू म्हणजे की जे अनुपस्थित असतात किंवा स्थलांतर जाल्ले आसात, मृत व्यक्ती, तशेंच डुप्लिकेट एंट्रीज जे रोलान आसा ते आमी डिलीट करपाक जाय. सो तो मुख्य हेतू. तशेंच भारतीय नागरिकूच मतदान करपाक शकता. आतां कळत नकळत कितें फॉरेन नॅशनल्स आमच्या रोलान आसपाक जायना, सो त्याच्या खातीर हे कोरिलेशन म्हणजे 2002 ती यादी एक आमचे एविडन्स कशें फॉर सिटीजनशीप, बेजीक एविडन्स की भारतीय नागरीक आसा की ना. कारण मतदार स्वता त्या यादीन आसतलो किंवा तेजे पेरेंट्स किंवा ग्रँड पेरेंट्स आसपाक शकता. सो तेंचे जर एविडन्स मेळ्ळे आमकां त्या रोलान की ते एस्टाब्लीश करता की तो भारतीय नागरीक. आतां तुमी जशें सांगलें की तेजी यादी तयार करता तो कळ्ळें, पूण सपोज घरा वता तेन्ना तो मनीस तेन्ना नासता किंवा एबसेंट मेळटा तेन्ना कशें कितें, म्हणजे चुकून एक खंय तरी भायर सरलेलो आसता घरांतल्यान किंवा तेजे चुकामोग जाता फॉर्माक, तेन्ना कशें कितें? हय, तुमी म्हणटा तशें BLO विजीट करता तेन्ना मे बी कामाक गेल्ले आसपाक शकता इलेक्टर. सो BLOक डायरेक्शन्स आसा की तेमी 3 विजीट्स करपाक जाय, 3 भेटी दिवपाकूच जाय. आनी तरी मेळना जाल्यार तांकां ऑनलायन सुद्दां आमी एक्सप्लेन केलें तशें ऑनलायन तेमी भरपाक शकता आनी BLO व्हेरीफाय करपाक शकता. आनी BLOक सुद्दां मतदार कॉन्टेक्ट करपाक शकता कारण BLO डिटेल्स सुद्दां आसा फॉर्मान. सो BLO फॉर्म्स तेमी कलेक्ट करपाक शकता कोऑर्डिनेट करून, कारण आमी पब्लिसायज केल्ले आसा BLO डिटेल्स. जशें आतां म्हणलें की SIR म्हणजे स्पेशल, पूण आनी नॉर्मल हातून डिफरन्स कितें नॉर्मल रिविजन आनी स्पेशल? एवरी इयर जो रिविजन प्रोसेस आसा ताका समरी रिविजन ऑर स्पेशल समरी रिविजन म्हणटा. तातूंत जो मेन भाग आसता तो हावस टू हावस सर्वे आसता. तातूंत कितें करता BLO प्रत्येक इलेक्टराच्या घरा वता आनी चॅक करता मोस्टली की बाबा तो एबसंट आसा, अवेलेबल आसा, खरोच आसा. कारण अशें जाता की थोडे लोक शिफ्ट जाता, सो शिफ्ट जाले जाल्यार तांकां ते रोल प्युरिफाय करचो आसता, त्या खातीर ते डेड आसा ही सगळ्यांचो कावंट घेता. तशेंच तातूंत कावंट घेता की जे प्रॉस्पेक्टीव वोटर थोड्याच म्हयन्यांनी आनी 18 जावपाक पावला तांचे लिस्ट घेता आनी तांकांय बेगीन मेळचे इलेक्शन कार्ड. सो ते सगळो एक इंटेन्सीव एक प्रोसेस करता समरी रिविजनाचो. हो वार्षिक जाता प्रोसेस. बट स्पेशल इंटेन्सीव रिविजन म्हणल्यार इंटेन्सीव जाता सामको. तातूंत प्रत्येक इलेक्टराक फॉर्म दिता, ताजे कडसून डिटेल्स घेता आनी ते व्हेरीफाय करता. बेजिकली प्रत्येक इलेक्टर इंटेन्सीव रिविजनान व्हेरीफाय जाता आनी रोल हेल्दी करपाचो आमचो प्रयत्न आसता. आतां सर बूथ लेवल एजंट म्हणूनय आसा तातूंत, सो हे बूथ लेवल एजंटाचें कितें काम आनी पॉलिटिकल पार्टीज तातूंत इंटरफियर करून तो आपलो म्हणजे आपल्या खातीर एक वळेरेची यादी मागूंक शकता?
सो बूथ लेवल एजंट म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टीज, राजकीय पक्ष जे असतात त्यांचे एक रिप्रेझेंटेटिव्ह फॉर ट्रान्सपरन्सी पर्पज, की जे ॲडमिनिस्ट्रेशन थ्रू बूथ लेवल ऑफिसर जे काम करतात, ऑल इंटरेस्टेड पॉलिटिकल पार्टीज कॅन डेप्यूट देअर रिप्रेझेंटेटिव्ह. त्यांचो एक रिप्रेझेंटेटिव्ह कोऑर्डिनेट करता विथ द BLO आणि तेमी इलेक्टोरल रोल एक्सेस करपाक शकता. तांकां जर तेंचे जर सजेशन आसा की कोण एबसेंटी, शिफ्टेड किंवा डेड इलेक्टर्स आसा तेमी सजेस्ट करपाक शकता आणि त्या प्रमाणे आमी फॉर्म्स कलेक्ट करपाक शकता. सो दीस इज टू इनक्रीज द ट्रान्सपरन्सी अँड एफिशियन्सी ऑफ द प्रोसेस. सो तांकां सुद्दां फ्रीडम आसा टू सबमीट फॉर्म्स. आमचो ड्राफ्ट रोल जो पब्लीश जातलो ऑन 9th डिसेंबर, तेज्या पयल्या तेमी अप टू 50 फॉर्म्स आमकां सबमीट करपाक शकता आणि आफ्टर पब्लिकेशन अप टू 10 फॉर्म्स पर डे. ओके, तांकां तशें लिमिट्स आसा. हय. मागीर हे सगळे फॉर्म एकदा तयार जाले की ते मागीर खंय वयता, म्हणजे BLO ते कितें करता फॉर्म घेवन, ते यादींचे कशा प्रकारे तुमी फुडें व्हरता, तो फूल प्रोसेस कसो आसता? सो BLO अपलोड करता ते फॉर्म तेंच्या लॉगिनान. सो ते फॉर्म्स मागीर तपासणी खातीर टू इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर, जे नॉर्मली डेप्युटी कलेक्टर लेवल ऑफिसर आसता, सो तेंच्या लॉगिनान येता. मागीर ते स्क्रुटिनी जाता की आतां खंयचे फॉर्म जर थोडे अशे आसपाक शकता फॉर्म्स जे डिटेल्स आमकां क्लियर इलेक्टरान सबमीट करूं ना किंवा आमकां फॉर्मूच रिटर्न येवं ना. सो फॉर्म जर रिटर्न येना जाल्यार मतदार एंट्री डिलीट जाता फ्रॉम द इलेक्टोरल रोल. सो ते लक्षान घेवपाक जाय सगळ्या मतदारांनी की सबमिशन इम्पॉर्टंट आसा, फॉर्म परत रिटर्न येवपाकूच जाय थ्रू द BLO. आणि सबमीट केले पूण डिटेल्स कितें चुका जाला जाल्यार ते मागीर आमी नोटीस काडटले, सुचोवणी वतली प्रत्येक मतदाराक कोणाचे डिटेल्स सारके ना किंवा 2002 रोलान तेंचे पेरंट्साचे डिटेल्स ना जाल्यार आमी तांकां नोटीस काडटले. आनीक तेंचे एज प्रमाणे आतां 3 कॅटेगरी आसा तेतून. प्रायर टू 1 जुलै 1987 एक कॅटेगरी, 1 जुलै 1987 टू 2 डिसेंबर 2004 आणि आफ्टर 2 डिसेंबर 2004. सो कॅटेगरी प्रमाणे डॉक्युमेंट्स आमी विचारतले जस्ट फॉर स्क्रुटिनी. सो ते 3 कॅटेगरीज आसा. फर्स्ट कॅटेगरी 1 जुलै 1987 प्रायर. सो अशे मतदार जे आसात तांकां आमी सेल्फ डॉक्युमेंट्स, तेंचे प्लेस ऑफ बर्थ आणि डेट ऑफ बर्थ व्हेरीफाय करपाक, तेंचे ओन डॉक्युमेंट्स. नेक्स्ट कॅटेगरी 1 जुलै 1987 टू 2 डिसेंबर 2004. त्या कॅटेगरी खातीर सेल्फ डॉक्युमेंट्स आणि डॉक्युमेंट ऑफ इदर पेरंट, फादर ऑर मदर अशें आसतले. सो सेम प्लेस ऑफ बर्थ आणि डेट ऑफ बर्थ. आणि थर्ड कॅटेगरी 2 डिसेंबर 2004 ऑनवर्ड्स जे इलेक्टर्स आसा त्यांचे सेल्फ डॉक्युमेंट्स दोन्ही पेरंट्साचे, बोथ फादर अँड मदर, आणि इफ वन ऑफ दी पेरंट्स इज अ फॉरेन नॅशनल तशें आसल्यार तेंचे पासपोर्ट डिटेल्स आणि ते डिटेल्स आमी घेतले. रेर केस पूण तेका सुद्दां प्रोविजन आसा, मागीर आमी ते व्हेरिफिकेशन खातीर धाडून दितले. सो अशे 3 कॅटेगरी आसा. आणि पर्सन विथ डिसेबिलिटी तो कसो तुमी हँडल करतात, म्हणजे तेंच्या खातीर स्पेशल कितें आसा आनी तितून कोण कोण आयले पर्सन विथ डिसेबिलिटीच्या कॅटेगरीन, खंयचे लोक सामील आसात? आता पर्सन विथ डिसेबिलिटी म्हटल्यार तातूंत वेरियस टायप्सच्यो डिसेबिलिटीज आसता. कोणाक मेंटली डिसेबिलिटी आसता ऑर फिजिकली डिसेबिलिटी आसता. सो तांकां सिनियर सिटीजन हांकां सगळ्यांक हेल्प करपा खातीर ह्या फावट आमी BLO एक वॉलंटियर काडलेलो आसा. प्रत्येक BLO वांगडा एक वॉलंटियर दिल्लो आसा जो हावस टू हावस एन्युमरेशन फेजान वता विजिटाक, तेन्ना ताज्या वांगडा वचून जे सिनियर सिटीजन आसता ऑर फिजिकली डिसेबल्ड पर्सन आसता तांकां फॉर्म कशें भरप ताका गायड करतलो, वा कोणाक एक मदत जाय आसता की घरांतल्यान भायर येवपाक वा ताका बरोवपाक, हे सगळे हेल्प करपा खातीर वॉलंटियर्स आमी अपॉयंट केल्ले आसा जे प्रत्येक BLO वांगडा विजीट करता. आतां जशें उदळ सरान म्हटलें की आमी चुको सोदता किंवा फाटीं फुडें कितें जालां जाल्यार नांव चॅक करता आनी सगळे रेकॉर्ड ते स्क्रुटिनायज करता. पूण म्हाका सपोज दिसलें फाल्यां म्हाजें नांव किंवा म्हाज्या फॅमिलींतलें नांव एक चुकलां जाल्यार तेणें कितें करपाचें, चुकलां किंवा कितें तरी एड जावना जाल्यार कितें प्रोसिजर आसा? आता सद्याचो प्रोसेस आसा तो व्हेरिफिकेशना खातीर प्रोसेस. सो जर तुमच्या आज्याचे पप्पाचे नांव वेगळे असले, मातशी एरर असले तातूंत, तरी सेम घालपाचे तुमी
हे जे डिटेल घालता तातूंत तुमचे इलेक्टराचे जे रोलान आतां सद्या डिटेल आसा ते चेंज जावपाना. आनी जर तुमकां दिसता की तुमी ते चेंज करपाक जाय, चुकीचे आसा आतांच्या हितून, जाल्यार प्रोसेस चालू जेन्ना ड्राफ्ट पब्लिकेशन जातलो तेच्या नंतर फॉर्म 8 भरपाचे. फॉर्म 8 तुमी ते आपले करेक्ट डिटेल आसा ते घालून दिवपाचे आनी ते BLO कडेन दिवपाचे, नाजाल्यार ऑनलायनूय करूं जाता. आनी ताच्या नंतर तुमचे ते न्यू एपिक कार्ड जनरेट जावन तुमकां येतलें. ओके, म्हणजे फॉर्म जेन्ना भरता तेन्ना जसो आमचे कडेन वोटर्स कार्ड आसा पळय तेजे जे डिटेल किंवा नांव जशें बरयलां तशें आमकां फॉर्मार भरचें पडटा. आनी फॉर्म 8 जो आसा तो मागीर करेक्शना खातीर. फॉर्म 6 सर कसलें काम करता? सो फॉर्म 6 तेका म्हणटा जनरली फॉर इन्क्लुजन ऑफ वोटर. सो आतां आमचे इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे आनीक रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल एक्ट तितून क्वॉलिफिकेशन अबाव 18 इयर्स ऑफ एज, मतदाराची एज अबाव 18 इयर्स आसपाक जाय. सो त्या प्रमाणे तशेंच भारतीय नागरीक ते हे दोन आमचे मुख्य क्रायटेरिया आसात. आनीक खंयचेय कायद्या अंतर्गत डिस्क्वॉलिफायड आसपाक जायना तो इलेक्टर. सो अशे जे एलिजिबल इलेक्टर्स आसा सो तांकां फॉर्म 6 भरपाचे प्रोसिजर आसा. फॉर्म 6 अलॉंग विथ एक डेक्लेरेशन जे आमचे क्लेम्स एंड ऑब्जेक्शन पिरियड आसतलो फ्रॉम 9th डिसेंबर ऑनवर्ड्स. सो तेन्ना फॉर्म 8 अलॉंग विथ डेक्लेरेशन अबाउट सिटीजनशीप आनीक अबाउट की आमचे डिटेल्स म्हणजे इलेक्टर जे डिटेल्स सबमीट करतात ट्रू टू दी बेस्ट ऑफ देअर नॉलेज अशें डेक्लेरेशन घेतात. सो त्या प्रमाणे तेंचे प्रोसेस करता. आनी इवन आतां निवडणूक आयोगान अशें सांगिल्लें आसा की जर फुडले क्वॉलिफायींग डेट्स म्हणजे आमचे प्रत्येक वर्सान 4 क्वॉलिफायींग डेट्स आसता. 1 जानेवारी, 1 एप्रील, 1 जुलय आनी 1 ऑक्टोबर. इवन 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत कोण एलिजिबल जाता त्या डेटीक इवन तेंचे आमी एप्लिकेशन्स आतां घेवपाक शकता. म्हणजे पयलींच म्हणजे 18 इयर्स कंप्लीट सपोज ताका ऑक्टोबरान जातली जाल्यार आतांच तेणें भरून दिवं येता. हें म्हणजे इम्पॉर्टंट, कित्याक थोड्यांक दिसता 18 वर्सां जाली की मागीरूच तेंचे प्रोसेस त्या पिरियडान जातले. ते तेंची एज जेन्ना कंप्लीट जाता तेन्ना प्रोसेस जातले फॉर अप्रुवल, पूण आतांच तेमी सबमीट करपाक शकता. आनी काही क्लेम्स आसता किंवा येता तेन्ना ते क्लेम्स कशे कितें ते करता, धाडटा कशें कितें धाडप क्लेम्स आसा? आतां पयलीं जो प्रोसेस एन्युमरेशन फेज जाल्या नंतर ड्राफ्ट रोल पब्लीश जातलो की जे वोटर्स आसा ते सगळे ड्राफ्ट रोलान डिस्प्ले जातले. तेच्या नंतर सपोज ताणें एन्युमरेशन फॉर्मान कोणाचे मिस जाले, तो भायर आसलो, तो दिवंक पावलो ना, ओ तेन्ना ताका दिवपा जाय एक फ्रेश एप्लिकेशन आपल्याक इन्क्लूड करपा खातीर. सो 9 डिसेंबरच्या नंतर 9 डिसेंबर टू 8 ऑफ जानेवारी 2026 हो क्लेम्स एंड ऑब्जेक्शन पिरियड आसतलो. तातूंत ताणें एक फॉर्म 6 बरप आपले आनी एक डिक्लेरेशन बरप. डिक्लेरेशन सिमिलर आसतलें टू द एन्युमरेशन फॉर्म. ते दोनूय डिटेल्स घालून ताणें दिवपाचे. सो सपोज ताका मिस जाले ओ परत ताका आपले फ्रेशली एड करपा जाय जाल्यार तो क्लेम्स एंड ऑब्जेक्शन पिरियडान आपले नांव दिवन फॉर्म भरून BLO कडेन आपले इन्क्लूड करूं शकता. आनी हे सगळे म्हणजे आपले खंय चुकला आनी आपल्याक सपोज क्लेम करपाक हे तो व्हेरीफाय करपाक खंय वचपाचें तेणें किंवा ते कशें करूं शकता तो? मागीर ताका कशें कळटलें की आपलें हें चुकलां? कित्याक आमी आमचे डिटेल घेता, फॉर्म भरून दिता, पूण आपलें चुकलां काय ना, आपलें नांव सारकें आसा काय ना हें कळपा खातीर त्या वोटरान खंय वचपाचें? आतां निवडणूक आयोगान खूब सोंपें केल्लें आसा. आतां जो ड्राफ्ट रोल पब्लीश जाता तो आमचे ERO इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर किंवा असिस्टंट इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर, नॉर्मली ते मामलेदार ऑफिसर रँक आसता. सो तेंच्या ऑफिसान आसता ERO आनी AERO तेंच्या ऑफिसान अवेलेबल आसता. तशेंच पार्ट वायज म्हणजे बूथ लेवल वायज तो रोल आसता तो बूथ लेवल ऑफिसर कडेन अवेलेबल आसता एट दी बूथ लेवल. सो डायरेक्ट बूथ लेवल ऑफिसर कडेन तुमी चॅक करपाक शकता. तशेंच चीफ इलेक्टोरल ऑफिसर तेंच्या वेबसायटीचेर रोल पब्लिश्ड आसता. सो ऑनलायन डायरेक्ट एक्सेस आसा लोकांक. आतां म्हाजेंच सपोज एक नांव चुकलां किंवा जो कोण वोटर आसा तेजेंच चुकलां तर तेणें तो क्लेम घालूं येता काय तेजे बरोबरचे किंवा पॉलिटिकल पार्टीज तेज्या नांवान वचूं शकता काय तेणेंच वचूंक जाय क्लेमा खातीर?
क्लेम आपले घालप की आपले इन्क्लूड क्लेम कित्या खातीर आसता आपले इन्क्लूड करपा खातीर बेजिकली आसता. ओके. आनी तरी तो सॅटिस्फाय ना जाल्यार मागीर तेणें कशें मुखार वचचें अपिलेट ऑथॉरिटी कडेन. जर ताजी क्लेम एक्सेप्ट जावना की जर EROक दिसलें की ताजी क्लेम सारकी ना जाल्यार इलेक्टरा खातीर अपील सुद्दां आसता. ताणें अपिलान डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटा कडेन वचपाचें, जो आमचो कलेक्टर आसा पणजे हेड ऑफिस आसा सो ताजे कडेन ताणें अपील घालपाचें. आनी तरी जर ताका सॅटिस्फॅक्शन मेळना थंयसर ऑर ताजी ग्रिवियन्स रिजॉल्व जायना जाल्यार ही कॅन गो टू सेकंड अपील जे चीफ इलेक्टोरल ऑफिसराचें आल्तीन आसा ऑफिस, थंय ताणें एप्लिकेशन दिवचें पडटा. सो हो पुराय प्रोसेस डिसेंबराच्या नंतर जातलो. जे क्लेम्स आनी ऑब्जेक्शन्स येतले ड्राफ्ट रूल पब्लीश जावन लोकांक क्लेम्स एंड ऑब्जेक्शन्स घालपाक पिरियड आसतलो ते आमी पब्लीश करतले ऑन एवरीडे बेजीस. आनी विकली जे आसतले ते प्रत्येक पॉलिटिकल पार्टीक एक्सेस आसतलो की कितें क्लेम्स आनी ऑब्जेक्शन्स आयला फॉर पर्पज ऑफ ट्रान्सपरन्सी. सो तांकां ते चॅक करपाक मेळटा आनी इवन जनरल सिटीजन सुद्दां ते चॅक करपाक पब्लीश करतले. म्हणजे खंय पब्लीश जेणे करून एक तर BLA म्हणजे आसता ते सांगू शकता कित्याक तेंचे कडल्यान आमकां ट्रान्सपरन्सी कळटा की आपल्या हेच्या त्या भायर सपोज पब्लीश करता जाल्यार आमचे ऑफिसिसान आसतले तशेंच CEO वेबसायटीचेर वचपाचें. आतां पर्यंत कितले कडेन हें चालू आसा फॉर्म वांटप गोंया किंवा गोंया भायर कशें चालू आसा? 11 स्टेटींनी जाला ताजेर एक उजवाड घाल. आतां एक बिहारान जालें ते इलेक्शन आसलें बिहारान म्हणून बिहारान SIR प्रोसेस कंप्लीट जालो. आतां एक ह्या फेसान इलेक्शन कमिशन ऑफ इंडियान 12 स्टेटींनी केला, तातूंतलो एक गोवा आसा. सो ह्या 12 स्टेटींनी SIR प्रोसेस चालू आसा सद्या. आतां पर्यंत कितले तुमचे कडेन फॉर्म आयला बीन? डिस्ट्रिब्युशन ऑलमोस्ट 100% जालें आनी कलेक्शन सुद्दां स्टार्ट जाला. सो ते कलेक्शन प्रत्येक BLO व्हॉलंटियरा सोबत तेज्या वांगडा वचून स्टार्ट केला कलेक्शन प्रोसेस आनी तो प्रोसेस 4 डिसेंबर पर्यंत चालू आसतलो. हितून सर तुमी कितें सांगूंक सोदता म्हणजे हितून कितें फायदो जातलो? लोकांनी निश्चिंत रावपाचें कारण तेतून आमचो जो प्रोसेस आसा फूल प्रूफ आसा. कितें आसा की प्रत्येक जो मतदार आसा प्रत्येकट्याक फॉर्म मेळटलोच, फक्त प्रत्येकट्यान ते सारके डिटेल्स फील करपाक जाय आनी आमचे BLO सुद्दां हेल्प करतलेच. तुमकां म्हणिल्लें तशें रिगार्डींग एलिजिबिलिटी मतदार यादी निवडणूक आयोगाचो होच हेतू आसा की एवरी एलिजिबल इलेक्टर शूड बी इन्क्लुडेड आनी इनएलिजिबल इलेक्टर शूड बी डिलीटेड. सो इनएलिजिबल म्हणल्यार जो अपात्र आसा भारतीय नागरीक ना फॉरेन नॅशनल आसा जाल्यार तो रोलान आसपाक जाय. अपात्रता कित्या वयल्यान ठरता? कॅटेगरीज आमी ते म्हणटात एबसेंटी, शिफ्टेड, डेड. ओके. अनुपस्थित, स्थलांतर जाल्ले मृत व्यक्ती तशेंच डुप्लिकेट एंट्रीज. कायद्यान एक आमचे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल एक्ट आसा तेतून एक कलम आसा जे म्हणटा की एवरी इलेक्टर शॅल बी एन इलेक्टर ओनली इन वन कॉन्स्टिट्युएन्सी. आतां अशें जाल्लें आसपाक शकता की 2 मतदारसंघान एका इलेक्टराचे 2 एंट्रीज आसा. म्हणजे चड करून बायलांच्या बाबतींत जेन्ना ती आफ्टर मॅरेज वता तेन्ना जाता तेन्ना कशें कितें सॉल्व? सो आतां प्रेझेंट जे रेसिडेंट्स आसा म्हणजे आतां ज्या जाग्यार रावतात त्या मतदारसंघान तेंचे जर एपीक जाल्ले आसा सो पयलींचे एपीक डिटेल्स तेंचे कडेन आसा जाल्यार थंय तेमी फॉर्म 7 भरपाचो फॉर डिलिशन. कारण ऑलरेडी तेंचे जर पोंडा जर कार्ड आसा फॉर एग्जाम्पल ते काणकोणा फॉर्म 7 भरपाक पडटलो. जर आतां शिफ्ट करपाक सोदता फोंड्या रावता काणकोणच्यान फोंड्या शिफ्ट करपाक सोदता फॉर्म 8 भरपाचो फोंड्या. तुमी कितें सांगूंक सोदता? सो जशें आतां लग्न जालें कोण काणकोणची बायल आसा ती फोंड्या येयली सपोज जाल्यार तिणी डायरेक्ट फक्त फोंड्या वचून फॉर्म भरपाचें. फॉर्म 8 म्हणून आसता शिफ्टिंग. जेन्ना ती फॉर्म 8 भरता ऑटोमॅटिकली फॉर्म 7 काणकोणा जनरेट जातले. तिका दोनूय कडेन वचपाचें कश्ट घेवपाचो नासता. सो तिणी फोंड्या गेलो फॉर्म 8 भरचे ऑटोमॅटिकली जनरेट जातले आनी काणकोणचो BLO चॅक करतलो व्हेरीफाय करतलो की ती खरीच केली लग्न जावन आनी हांगासर फॉर्म 6 जनरेट जातले फोंड्यान इन्क्लूड करपा खातीर. फोंड्या व्हेरीफाय जातले फॉर्म 6 ती रावता म्हणून लग्न जावन आनी तिचें नांव मागीर शिफ्ट जातलें थंयचे डिलीट जावन काणकोणसून डिलीट जावन फोंड्याच्या रोलान येतले. हां पूण हे सगळे डिसेंबर नंतर जातले काय आतांच्याच प्रोसेस म्हणजे फॉर्म भरतानाच डिटेल दिवचे पडटले सगळे? आतां हो एन्युमरेशन फेज आसा तातूंत आमी तांची म्हायती गोळा करता. हय म्हणजे की एलिजिबिलिटी चॅक करता मोस्टली आनी जसो ड्राफ्ट पब्लीश जातलो लोकांक तो डिस्प्ले जातलो की आपलें नांव आसा काय ना सारकें आसा काय ना. नांव आसा बट दिसता की आपूण आतां
आपले लग्न जाता तेन्ना ड्राफ्ट पब्लीश जावन जाल्यार तेन्ना ताणें 8 फॉर्म 8 भरूं जाता आफ्टर ड्राफ्ट पब्लिकेशन फॉर शिफ्टिंग फ्रॉम वन कॉन्स्टिट्युएन्सी टू अनदर. कळ्ळें. हातून कसलोच दुबाव कोणें धरचो न्हय आनी सगळें प्युअर म्हणजे ट्रान्सपरन्सी जावन सगळ्यांची मतांची नांवाची यादी वळेरींत येवची खातीर हो सगळो प्रोसेस. तर हेच्या बद्दल तुमी म्हणजे दर्शक जे आमचे आयकुपी आसा आनी जे पळयता हे तांकां तुमी कितें सांगूंक सोदतात? सगळ्या मतदारांनी एन्युमरेशन फॉर्म जे गणनापत्र आसा ते सगळ्यांनी सारके आपले डिटेल्स भरचे. 2002 रोलान तुमचे स्वताचे डिटेल्स किंवा पेरेंट्स डिटेल जे आसा ते सारके भरपा पडटले. ते भरून सबमीट करतकीच तुमी निश्चिंत रावपाचे. फॉर्म सबमीट करपाचे हे खूप इम्पॉर्टंट आसा. सबमीट करतकीच तुमी निश्चिंत रावपाक शकता. सबमिशन जायना जाल्यार मतदार यादींतल्यान नांव डिलीट जाता. सो सगळ्यांनी हे कॉशियस रावचे की सबमिशन जावपाक जाय आनी सबमिशन जावन कितें चुका जाल्यार सुद्दां काय तितून प्रॉब्लम ना. आमी नोटीस काडटले आनी व्हेरीफाय करतले प्रत्येक मतदाराचे डिटेल्स आणि हियरिंग घेवन सारके डिसिजन पास करतले. तुमी कितें सांगूंक सोदता? आनी आतां आमी मेन जो SIR करता न्हू प्रोसेस तो आमी इंडिया इज अ डेमोक्रेटीक नेशन. सो ताजे इलेक्शन सारकें जावपा खातीर आमी एन्श्योर करचें आसता की रायट पर्सन रोलान आसा आनी ह्या खातीर आमी हो प्रोसेस चालू केला आनी तातूंत आमी एन्युमरेशन फॉर्म्स कलेक्ट करतले. बट सपोज कोणें एन्युमरेशन फॉर्म दिवना ड्युरींग फूल SIR प्रोसेस ताणें भिवपाचें ना की मागीर ताका केन्ना रोलान नांव येतलें ना अशें ना, हो सारकोच भायर पडटलो. हो प्रोसेस जाल्या नंतर सुद्दां जर ताजें मिस जालें कसल्याय कारणा खातीर जाल्यार ताणें मागीर फॉर्म 6 भरून परत रोलान येवं शकता तो. आनी सेम ताज्या वांगडा एक डिक्लेरेशन फॉर्म आसता ते सिमिलर टू एन्युमरेशन फॉर्म. तें डिक्लेरेशन दिवपाचें फॉर्म 6 दिवपाचें आनी तो परत इलेक्ट्रल रोलान ताचें नांव येतलें. तर ही जाल्ली म्हायती आनी तुमी आयकले की कशे तरेन आमी आपचे फॉर्म भरपाचे आनी मतदार वळेरींत आपलें नांव आसा काय ना किंवा जे भरून घेवपाचें. तर देव बरें करूं सर, तुमी तुमचो वेळ काडून आमच्या स्टुडियोंत आयले. खूब खूब मना काळजा सावन तुमकां देव बरें. धन्यवाद.